चतुर्थ कैवल्यपाद. कैवल्य म्हणजे केवळ असणे. पुरुष हा अनादि व नित्य आहे. तो सतत केवळ असतो, म्हणजे कैवल्यावस्थेतच असतो. अविद्येमुळे जीवाच्या सहाय्याने पुरुष प्रकृतीच्या पसाऱ्यात उतरतो, रममाण होतो, म्हणजे रममाण झाल्यासारखा वाटतो आणि मग अनेकाधिक जन्मानंतर त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. अखेर तो जीवनाच्या उगमापाशी म्हणजे परत कैवल्यावस्थेत परततो, म्हणजे स्वतःच्या कैवल्यावस्थेचे त्याचे विस्मरण नाहीसे होते. विशुद्ध बुद्धी, सत्व व विशुद्ध जाणीव पुरुष या दोन्हीच्या स्वतंत्र अस्तित्वाचा बोध योग्याला होतो. त्यामुळे तो सर्वशक्तिमान व सर्वज्ञानी होतो. आणि या अंतिम सिद्धीविषयीही योग्याला जेव्हा वैराग्य जाणवते, तेव्हा तो कैवल्यपदाला पोहोचतो. विवेक ज्ञानामुळे योग्याला विशुद्ध बुद्धी व विशुद्ध जाणीव यांचे समत्व साधता येते. हीच ती कैवल्यावस्था. ध्यानातून वा समाधीतून निर्माण झालेले विशुद्ध चित्त संस्काररहित असते. त्याच्यावर कर्मलेप चढत नाही. जन्ममरण चक्राच्या मुळाशी कर्मविपाकाची प्रक्रिया असते. कर्मविपाक वासनांच्या मुळे होतो. वासना या अनादि आहेत आणि जीवेषणाही अनादि आहेत. परंतु वासना व जीवेषणा अनादि असल्या तरी त्या अनंत नाहीत. त्यांचा अंत करता येतो. ध्यानधारणेतून चित्त विशुद्ध झाल्यानंतर सिद्धयोग्याच्या हातून घडणारी सर्व कर्मे पापपुण्याविरहित असतात. माणूस आपले संस्कारित चित्त बरोबर घेऊनच नव्या जन्मात जातो. संस्कारानुरूप वासना निर्माण होतात आणि त्या वासना बीजामुळेच माणसाला परत परत जन्म मिळत असतो. वासना चित्ताला चिकटलेल्या असतात. चित्तवृत्ती निरोधातून वासनाक्षय होऊ शकतो. वासनाक्षय झाल्याशिवाय कैवल्य प्राप्ती शक्य नसते. ऋषी पतंजली चित्ताच्या स्वरूपाचे विश्लेषण करून पुढे सांगतात की अंततः चित्त आणि पुरुष यांच्यातला वेगवेगळेपणा योग्याला उमजतो. हे आत्मज्ञान बौद्धिक नसते तर अनुभवात्मक असते. असे आत्मज्ञान झालेला योगी कैवल्याकडे खेचला जातो. त्यातूनच योग्याला धर्ममेध समाधी प्राप्त होते. आता 5 क्लेश व कर्मलेप विनाश पावतात. त्रिगुणांचे कार्य संपल्यामुळे ते लय पावतात. यालाच कैवल्य वा स्वरूप प्रतिष्ठा वा चित्तशक्ती म्हणतात. समाधीपादाच्या सुरुवातीला तदादृष्टी स्वरूपे अवस्थानम, नंतर द्रष्टा पुरुष स्वतःच्या मूळ रूपामध्ये स्थिरावतो, अशी जी अवस्था ऋषी पतंजलींनी सांगितली आहे ती म्हणजेच कैवल्यपादातील अंतिम सूत्रात सांगितलेली स्वरूप प्रतिष्ठा. हरिओम तत्सत.